एकीकडे समाजामध्ये लग्नाळूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक युवक युवती यांचे लग्न देखील होत नाहीये. अशा पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा परिषदेकडनं आजवर पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण अशा वेगवेगळ्या सेवा देणारी जिल्हा परिषद आता लग्न जुळवण्याचं काम करते, संसार फुलवण्याचं काम करते. आणि ही ज्यांची संकल्पना आहे ते अधिकारी जिल्हा परिषदेचे CEO ओमकार पवार आपल्यासोबत आहेत. तरुण अधिकारी आहेत. सर, अशा पद्धतीने तुम्ही ही संपूर्ण भूमिका घेताय सामाजिक बांधिलकी म्हणून. शक्यतो आपल्या समाजामध्ये लग्न जुळवण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही आणि तुम्ही ती भूमिका घेताय. काय कारण? कारण असं आहे की महाराष्ट्र ही आपली समाजसुधारकांची भूमी आहे. म्हणजे तुम्ही बघाल की देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्रानं केलेलं आहे. आता ही जर विधवा विवाहाची जी संकल्पना आहे, जे आपले गोपाळ गणेश आगरकर आहेत, त्यांनी असं त्यांच्या बायकोला सांगितलं होतं की केशवप्पन जरी मी मेलो तरी त्यांच्याकडून लिहून घेतलं होतं की करणार नाही. तर महाराष्ट्र कुठेतरी दिशा दाखवत असतो कायमच देशाला. तसेच आम्ही नाशिक जिल्हा परिषदेमध्ये मग एक सर्वांचा विचार घेऊन एक नवचेतना अभियान चालू केलं. तो एक आमचा 4 पॉईंट अजेंडा आहे. त्याच्यात पहिलं असं आहे की कुप्रथांपासून मुक्ती. तर ज्या विधवांच्या ज्या आपण कुप्रथा असतात जसं की बांगड्या फोडणे, तर आमच्या सर्व गावांनी ठराव करून या कुप्रथा रद्द केलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 26 जानेवारीला जिथं जिथं प्रशासक आहे आणि खूप अशा ग्रामपंचायत ज्यांनी विधवांच्या हस्ते झेंडावंदन केलं, इथं जिल्हा परिषदेला पण आम्ही झेंड्याचं जे पूजन आहे ते विधवा महिलांच्या आणि वीरपत्नीच्या हस्ते केलेलं आहे. त्याचा दुसरा भाग असा आहे की महिलांचे रोजगार. तर आता नाशिक जिल्हा परिषद उमेदच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात रोजगार मेळावे घेत आहे, जिथं विधवा महिला आहेत त्यांना प्राधान्य देणार आहे. आणि असे प्रत्येक तालुक्यात सरासरी आम्ही कमीत कमी 10 कोटी हे कर्ज वाटप विधवा महिलांना केलेलं आहे. परत त्याचं तिसरं आहे की बालसंगोपन योजना आहे. जे महिला आहेत ज्यांची मुलं 18 वर्षापेक्षा कमी आहेत, तर त्यांना शासकीय योजनाच आहे की तिथून 2250 रुपये मिळतात. तर असे 4000 जे विद्यार्थी आहेत किंवा मुलं आम्ही आयडेंटिफाय केले आहे, त्याच्यावर काम करतोय की पुढच्या 1 ते 2 महिन्यात सर्वांना ती एक स्कॉलरशिप चालू राहील. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे विधवा पुनर्विवाहाचा. ज्या विधवा महिला आहेत किंवा एकल महिला आहेत किंवा पुरुष आहेत ज्यांना पुनर्विवाहाची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आम्ही एक योजना आणलेली आहे की जर त्यांनी पुनर्विवाह केला तर जिल्हा परिषद त्यांच्या अकाउंटवर, त्यांच्या 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाच्या अकाउंटवर 1 लाख रुपये टाकेल. तर या योजनेला खूप असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. नाशिक जिल्हा परिषदेनं स्वतः असे 2 विवाह मेळावे पण आयोजित केलेले आहे. आणि जिल्ह्यात एक असं पॉझिटिव्ह वातावरण गेल्यामुळं आमच्याकडे एक केस आली होती की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक सरपंच आहेत नागापूर गावचे, त्यांनी एक विवाह जुळवला आणि ह्या ज्या पॉझिटिव्ह असल्यामुळं आणि महाराष्ट्र शासनाचा सपोर्ट आहे असा जो खाली समज होतो, त्याच्यामुळं ते वधू आणि वर दोघंही तयार झाले. आणि मग आम्ही आता काल ग्रामपंचायतीच्या बिल्डिंगमध्येच सरपंच आहेत पवार साहेब आणि निकम साहेब ग्रामसेवक आहेत, तर त्यांनी तिथं पूर्ण नियोजन केलं आणि ग्रामपंचायतीच्या बिल्डिंगमध्येच अगदी आंतरपाठ पण महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांनीच धरला आणि पूर्ण गावात पॉझिटिव्ह वातावरण होतं. आणि जसं आपलं रेग्युलर लग्न असतं तसं आम्ही एक पुनर्विवाह केला. त्याच्यात जे वर होते त्यांच्या वाईफ आहेत त्या 10 वर्षापूर्वी एक्सपायर झाल्या होत्या आणि ज्या वधू आहेत त्या त्यांचे जे हजबंड आहे ते ॲक्सिडेंटमध्ये गेले होते. पण हे जे एक पॉझिटिव्ह गावानं वातावरण दिलं त्यामुळे त्यांना पण आतून कुठून तरी एक कॉन्फिडन्स आला आणि त्यांचं ते लग्न ठरलं. आम्ही काल ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, मी स्वतः वराडी होतो, ते लग्न आम्ही लावून दिलं. सर, आतापर्यंत जिल्ह्यामध्ये अशी किती लग्न लावलेली आहेत, किती प्रस्तावित आहेत आणि या निमित्तानं आपलं काय आव्हान आहे, काय आपली ही योजना आहे? ही योजना अशी आहे की आम्ही विवाह मेळावे घेतोय. पहिला विवाह मेळावा झाला, त्याच्यात काही लग्न ठरली. आता अजून आम्ही दुसरा मेळावा प्रस्तावित आहे, त्याच्यात लग्न ठरतील. या सर्वांची लग्न जिल्हा परिषद सामूहिक विवाहाच्या माध्यमातून जिल्हा परिषद लावण्याचा आमचा मानस आहे. याचा एक फक्त मेसेज आम्हाला खाली द्यायचा आहे की ही कुठलीही म्हणजे पुन्हा लग्न करणं, विधवेलाही जगण्याचा अधिकार आहे, सर्व एकल महिलांना जगण्याचा अधिकार आहे. तर शासन आपल्या पाठीशी उभं आहे, याच्यात काही चूक नाहीये. समाजात ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या कुठेतरी आपल्याला कमी केल्याच पाहिजेत. जेव्हा शासनाचा याला सपोर्ट असेल तेव्हा लोकांचा कॉन्फिडन्स वाढतो असं माझ्या लक्षात आलंय. आणि आता ही प्रक्रिया आपण नाशिक जिल्ह्यातून पुढे नेतोय. सर, प्रामुख्यानं जिल्हा परिषदेच्या ज्या सेवा असतात, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि इतर, पण ह्या सगळ्या सेवा देत असताना ही भूमिका तुम्ही ज्या वेळेला बजावताय त्यावेळेला एक समाधान देखील असतं. ते समाधान कोणत्या शब्दात सांगाल? समाधान याच शब्दात सांगेल की आपली कसं आहे, महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्याच्यात पुढं नेण्यात कुठेतरी आपण खारीचा वाटा उचलतोय, याचं सगळ्यात मोठं समाधान आहे. आणि याच्यात मी काही न करता, आता जिल्हा परिषद ही अशी यंत्रणा आहे, सगळ्यात मोठी यंत्रणा जिल्ह्यातील आहे, तर खाली सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, असे लोक पुढे येऊन करतात, आमचे काही स्टाफ्स असतील, खूप प्रोएक्टिव्हली सहभाग घेत आहेत. तर याच्यातून अल्टिमेटली सर्वांचंच चांगलं होतं आणि एक नवीन आपण परंपरा याच्यातून करतो, याचं खूप समाधान आहे.
सर, अशा वेळेला ज्या वेळेला म्हणजे जिल्हा पातळीवर अधिकारी काम करतात त्यावेळेला वरिष्ठ पातळीवरनं जर काही वेगळी कामं होत असतील तर त्यावेळेला कौतुक होत असतं, कधी कधी काही चुकीची झाली तर कानही टोचले जातात. आता तुम्ही ही भूमिका घेतलेली आहात संसार फुलवण्याची, वरिष्ठ पातळीवरनं काही शाबासकीची थाप म्हणा किंवा काही सूचना मार्गदर्शन आलं? हो, वरिष्ठ पातळीवरून जसे आपले विभागीय आयुक्त सर असतील किंवा कलेक्टर सर असतील किंवा अगदी चीफ सेक्रेटरी सर पण असतील, यांना मी माझी कल्पना सांगितलेली आहे आणि त्यांचा खूप पॉझिटिव्ह सपोर्ट आहे. ॲक्च्युली त्यांच्या सपोर्टशिवाय काहीच होणार नाही, विशेषतः आपले विभागीय आयुक्त गेडाम सर आणि कलेक्टर सर. सर, लग्न झालं अनेकदा काही त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाला तर कोर्ट कचेरीची वेळ येते, त्यावेळेला जे लग्न जुळवतात त्यांचीच अडचण होते, त्यांनाच त्या सगळ्या कोर्टाचे उंबरठे झिजवण्याची वेळ येत असते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरं तर समन्वय साधणं या सगळ्या काळात अडचणीचं असतं. ते कसं तुम्ही जमून आणताय? हा फॅक्टरचा आम्ही पण विचार केला. मग याच्यात आम्ही लिगली ओपिनियन्स घेतले. 2 गोष्टी याच्यात आम्ही करतो की कॅरेक्टर सर्टिफिकेट जे वर असतील त्यांचे आणि महिलेचं, आणि त्यांचा एक लिगल कन्सेंट फॉर्म की आम्ही आमच्या जबाबदारीवर लग्न करतोय आणि याची पूर्ण जबाबदारी आमची राहील. सो लिगली आम्ही क्लिअर आहोत आणि होपफुली असं काही होणार नाही असं शक्यता आहे. तर हे होते आपल्यासोबत ओमकार पवार, नाशिकच्या जिल्हा परिषदेचे ते CEO आहेत. आणि एकूणच आपल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आता एकल महिला ज्या आहेत त्यांना पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकून त्यांचा संसार फुलवण्याचं ते काम करतायत आणि त्याला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा अशा स्वरूपाचं आव्हान देखील ते या निमित्तानं करतायत. त्यामुळे येत्या काळात कशा पद्धतीनं हा प्रतिसाद मिळतो, किती संसार या निमित्तानं फुलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.